नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बहिणीचा सांगाडा बँकेत नेणारा भावाचा लढा अखेर यशस्वी. बँकेने खोटं ठरवलं, पण सीसीटीव्हीमुळे निष्काळजीपणा सिद्ध. सरकारी यंत्रणा, बँक किंवा शासनाचा विभाग ग्रामीण आणि दुर्गम भागात किती उदासीन आणि मृत अवस्थेत असतो याचा पुरावा काही दिवसापूर्वी ओडिशामध्ये दिसून आला. मुरदाड झालेल्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी ओडिशाच्या केओन्झर जिल्ह्यातील आदिवासी रहिवासी जितू मुंडा यांनी धक्कादायक पाऊल उचललं. निधन पावलेल्या बहिणीच्या खात्यातील रक्कम काढता यावी यासाठी बँकेत अनेकदा खेपा मारल्या, पण कागदपत्राची पूर्तता कशी करायची, नॉमिनी, मृत्यूपत्र याची माहिती न मिळाल्यामुळे आणि बँकेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य न केल्यामुळे जितू मुंडा यांनी आपल्या बहिणीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो बँकेच्या दारात नेऊन ठेवला. मृतदेह खांद्यावर घेऊन जात असतानाचा त्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला. त्यानंतर झोपलेली व्यवस्था खडबडून जागी झाली. केओन्झर जिल्ह्यातल्या दियानली गावातील रहिवासी असलेले जितू मुंडा आता राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. बँकेच्या दारात त्यांनी बहिणीचा मृतदेह ठेवल्यानंतर बँकेने मुंडा यांच्यावर आरोप केले. ते यापूर्वी कधीच बँकेत आले नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र राज्य सरकारने केलेल्या चौकशीत बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे.